आता बघणार आहोत या घडीच्या 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार। राधाकृष्णन रमेश बैस यांच्या जागी पदभार स्वीकारणार। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील। मोदींनी फोनवर म्हटलं, तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायचंय, जिथे कुणी जात नाही तिथे मी जातो, कामाचं फळ म्हणून मला राज्यपाल करण्यात आलं। राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांची ही प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी। उपसभापती नीलम गोरे शपथ देणार। विधान भवनात शपथविधी ग्रहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघांसाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती। विधानसभे अगोदर आमदार हिरामण खोसकर यांची डोकेदुखी वाढली। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक असा संघर्ष रंगणार। मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा। साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत विधानसभेची तयारी सुरू केली। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सोलापूरच्या माढ्यात। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आंबेडकरांची सभा होणार। वरळी विधानसभा मतदारसंघातील बीडीडी चाळ पोलीस वसाहतीतील रहिवासी हे आज राज ठाकरेंच्या भेटीला। वरळीतील समस्यांबाबत राज ठाकरेंशी चर्चा करणार।